नमस्कार काका. नमस्कार. हां, काकांचं जरा तब्येत बरी नाही, सर्दी झाली ना? सर्दी झाली, आवाज येत आवाज नाही. नाही येऊ बरं. तर आपल्याला काकांचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहे हा, तर यांना काय त्रास होता तर त्यांच्या वतीनं आता तुम्ही सांगा की बाईंना काय त्रास त्याला होता. तारसले होता, आग वाजाय पायात. पायात आग होत होती. हां. तर काकांचा पाय हे वरती करा काका थोडं. हां. अशा प्रकारच्या पायाला जखमा झाल्या होत्या आणि पाय लस त्रास होता त्याच पायाला. हां. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं पायाला काय झालं म्हणून? पायात डॉक्टर सांगितलं नाही काही. बरं. मग काय कापायचा सल्ला दिला होता? हा कापस चालला. काय म्हणत कापून टाका? हा बरं. ते राहणारच नेऊन पाय मग. अच्छा. हा आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपले कैलाश उबरंडे सर आहेत, हां. यांच्याकडे तुम्ही बुलढाण्यात आले हा आणि बुलढाण्यानंतर आम्ही यांचं पाय पाहिला होता तेव्हा. तर या पायाकडे आपण पाहू शकत नव्हतो अक्षरशः. नाही लय वास येत होता त्याचा. हां, वास पण येत होता आणि खूप मोठी जखम होती. जखम गांडली होती ती. हां, डॉक्टरांनी सांगितलं होतं की कापून टाका पाय. तर अशा प्रकारचा सल्ला तुम्हाला मिळाला. मग डॉक्टरांकडे तुमची खर्च किती झाले किंवा कुठं कुठं गेले तुम्ही कोणत्या कोणत्या डॉक्टरांकडे? आम्ही गाठीलो होतो पहिले वेळेस. बरं. संभाजीनगर. हा हां. आणि नंतर मग कोणतं हेडगेवाला. हेडगेवारला. ओके. मग तिथे तिथंच सांगितलं पाय थोडासा. अच्छा, हेडगेवारला सांगितलं होतं हा पाय तोडावं लागेल. हां. अच्छा. बरं. मग आता तुम्ही आपलं जे धन्वंतरीचे प्रोडक्ट आहेत, तर हे काय काय वापरलं तुम्ही सांगता येईल का तुम्हाला? हेच वापरलं मग तुमच्याकडं. हां. बरं. ही बॉटल होती का? हा हीच होती ना. अच्छा, ही इम्युरिज ही कॅप्सूल होती. गोळी आणि तूप हां. मग आपण या गोळीचा वापर कसा कसा केला इम्युरिज कॅप्सूलचा? दोन टाकून खालून त्याला लावलं. अच्छा, पायाच्या जखमेला पावडर लावली आणि खायला पण दिल्या, हा बरोबर आहे? खायला त्यानं पावडर टाकायला होतं त्याच्यात. हां. यातली पावडर काढून आपण जखमेला लावली हा आणि तुपामध्ये. हां, तुपामध्ये हा आणि खायला पण दिल्या. हा बरं. अजून मला वाटतं दुसरं प्रोडक्ट डिटॉक्सी वगैरे होतं दिलेलं हा तुम्हाला मग ते सांगता दोन-तीन नंतर. होते. हां हा, हां दोन-तीन. हां. तर चालेल. मग आता तुम्हाला जो हा रिझल्ट आला पायाचा, इतका छान रिझल्ट आला काकांचा, तर याबद्दल तुम्ही समाधानी आहात? हा समाधान. तुमचं एकदा ह्या गावाचं नाव काय म्हटलं? मनापूर मनापूर तालुका भोकरदन तालुका. बरं. जिल्हा जालना. जालना जिल्हा. आणि तुमचं आडनाव? गोचकी. बसके. बरं. तुम्ही या धन्वंतरीच्या प्रोडक्टबद्दल समाधानी आहात? हा चालेल. धन्यवाद काका.